नाशिक लोकसभेचे रणधुमाळी गेल्या 40 दिवसापासून सुरू आहे आणि अवघे 2 दिवस आता उरलेले आहे मतदान प्रक्रियेला। त्याच माध्यमातून येत्या 4 जूनला ही मतपेटी फोडून मतदान होऊन या ठिकाणी एक चांगला खासदार या ठिकाणी निवडला जाणार आहे। आज त्याच माध्यमातून आज आपण सातपूर अंबड लिंक रोडच्या मुस्लिम बहुल परिसरात या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी काही नागरिक आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। लोकसभेचं इलेक्शन चालू आहे, त्या लोकसभेच्या माध्यमातून या ठिकाणी हा मुस्लिम बहुमूल परिसरात ह्या ठिकाणी त्यांचं एकटा मतदान आहे आणि ते कोणाचं तरी पदरात पडणार आहे। त्या संदर्भात आपण लोकसभेच्या अनुषंगाने कुठला खासदार निवडणार काय सांगणार तुम्ही? हे अंबड लिंक रोड मध्ये वाजे साहेबांना निवडून द्यायची इच्छा आहे आणि मशाला निशाणी जास्तीत जास्त मारण्याची इच्छा आहे। असं तुम्हाला काय वाटतं? काय काय त्यांचं असं काय काम आहे त्यांचं तर काय वाटतं ते, पण मशाल निशाणीवर युती असल्यामुळं सिक्का मारण्याचा मुसलमानाची लिंक रोडच्या सर्वच मुस्लिम ठरवलेलं आहे। हे अंबड लिंक रोडच्या मागील 5 वर्षापासून ते विद्यमान खासदार होते हेमंत गोडसे, त्यांनी कामं केली का आपली? हा, कामं त्यांनी केले, पण आमच्या वाडाकडे कधी त्यांनी चक्कर वगैरे काही मारलेलं नसल्यामुळं लोक नाराज आहे त्यांच्याशी, म्हणून आता नवीन खासदार काढायचा। तुमची ही नाराजगी त्यांच्या समोर कधी मांडलेली का तुम्ही? हा, 1-2 वेळा मांडलेले, पण ते काही इकडे आलेच नाही, म्हणून आता खासदारकी बदलायची इच्छा आहे। म्हणजे त्यांनी जवळजवळ तुमचे भेटण्याचं टाळलंच आहे थोडक्यात? हो, खरी बात आहे, टाळलंय। आता जे नवीन खासदार होतील त्यांच्याकडून आपल्या काय अपेक्षा आहे? काय काय नेमकं? बस आपली अपेक्षा हेच आहे का आपला रोड, पाणी, लाईट आणि हे जे लोकांची कामधंद्याची परेशानी त्यांनी रोजगार लोकांना मदत कराओ। लोकसभा का जो चुनाव होने वाला है और 2 दिन बचे, आप कौन से उम्मीदवार को चुनना पसंद करेंगे? ये तो मतदान है ना, वो अपने मन से ही मतदान करना पड़ेगा ना। फिर भी अपने को और जो खासदार चुन के आने वाला है उसने क्या काम करना चाहिए, क्या बताएंगे आप? काम अच्छा करना चाहिए और क्या, समाज के लिए जो बेहतर हो, जो अच्छा हो उम्मीदवार, उसके लिए अच्छा रहेगा। जो अभी पिछले जो 5 साल से पिछले विद्यमान खासदार थे, उन्होंने यहाँ पे काम किए है क्या? हाँ, क्या काम किए है? रोड, नाला, ये सब किया है ना काम, अच्छा काम किया है। फिर से कौन होना चाहिए खासदार? वही होना चाहिए या दूसरा होना चाहिए? ये तो मैं नहीं बता सकता ना। लोकसभा को आप कौन किसको पसंद करेंगे चुनना? देखो, जब सबको जो देगा वो हम लोग भी उससे के देंगे, मार्केट वाले। यहाँ पे लिंक रोड पे क्या काम करना चाहिए उन्होंने, जो नया आने वाला है? भाई, मार्केट का रोड नहीं बना है, बहुत जमाना हो गया, कच्चा रास्ता है, अंदर बहुत परेशानी अंदर जाने में बारिश में। जो आता जो आश्वासन देके जाता है कभी बनाया नहीं है। पिछले विद्यमान खासदार ने? हाँ, कौन है मालूम है वो? हाँ मालूम है ना, गोडसे, हेमंत गोडसे। उन्होंने काम नहीं किया आपने? कुछ नहीं काम किया। अभी जो नया फिलहाल होने वाला है, आप किसको पसंद करेंगे? अब देखो, मार्केट वाले जिसको देंगे उसके हम लोग भी देंगे। अभी मार्केट में बैठक होगी ना। आपका नाम क्या है? मतलब आपकी जो यूनियन रहती है उसके तहत चुना जाता है क्या? हाँ हाँ। आपण आता लिंक रोड परिसरात काही व्यावसायिक आहे त्यांच्याशी बोलणार आहोत। या ठिकाणी लोकसभेचं इलेक्शन सुरू आहे, अवघ्या 2-3 दिवस राहिलेले प्रक्रियेसाठी। आपल्याला कुठला खासदार, जे आपले काम करणारा खासदार कसा पाहिजे? अपने को ऐसा खासदार चाहिए जो जात धर्म से हटके हमारे जो भी समस्या है वो क्लियर करना चाहिए। रोड का हो, यहाँ गटर सीवर लाइन का प्रॉब्लम है पूरे, इसमें रोड की भी समस्या है। अंदर जितना भी आप जाएंगे अंबड लिंक रोड के जो स्क्रैप की मार्केट के अंदर भी जाएंगे, वहाँ पे भी रोड का पूरा ड्रेनेज का भी प्रॉब्लम है, रोड का भी है, सभी प्रॉब्लम है यहाँ। जो पिछले विद्यमान खासदार थे उन्होंने कुछ काम किया क्या? काम उन्होंने किया, कुछ जगह उन्होंने किया है। यहाँ पे कुछ ऐसा भी है जो सीमाताई ने कुछ यहाँ पे काम किया है, और खासदार का खास तौर से यहाँ लिंक रोड पे कोई खास काम समझ मतलब इधर कभी आए नहीं वो? आए हैं, मगर कुछ काम ऐसा उनका दिखा नहीं जो उन्होंने पोर्टल पे किया हो कि मैंने किया है। अभी आप किसको चुनना पसंद करेंगे? अब मुझे तो ऐसा खासदार चाहिए जो जात धर्म से हटके सर्व समाज के लिए काम करे, अच्छा काम करे और बेहतर काम करे। हम ऐसे लोगों को वोट देना चाहेंगे। अच्छा, मतलब जातिवाद नहीं होना चाहिए? जातिवाद नहीं होना चाहिए। सर, आपका नाम क्या है? सर, क्या कहेंगे आप? बब्बू सिंह। हमको वही खासदार दिए जो जात धर्म छोड़ के
काम सबका कौन करे। कौन होना चाहिए? अब जो रहे छोड़ के जो काम करे, काम करने वाला चाहिए, रोड पे काम दिखना चाहिए, मार्केट दिखना चाहिए काम, ये नहीं कि कोल कांच बंद के करने वाला कैंडिडेट नहीं चाहिए। मतलब जो पिछले हाँ। खासदार थे उन्होंने काम नहीं किया है। काम किया है, बाकी हर जगह होना चाहिए, और काम ऐसा नहीं कुछ नहीं किए, काम तो किए हैं। हाँ चाहते हैं आप? हैं? और ज्यादा काम, जैसे यहाँ हर जगह काम होना चाहिए, उनका हर जगह काम नहीं दिख अभी रहा है। साहब ने बताया जैसे हाँ। यहाँ पे जो जातिवाद उनका मिटना चाहिए। हाँ, मिटना इसके बारे चाहिए। में क्या कहना चाहिए? हाँ, वो मिटना चाहिए। और यहाँ सीमा ताई का काम दिखता है, उनका भी उसी हिसाब से काम दिखना चाहिए ना। वोट तो बराबर एक ही सबको मिलता है, देखिए जो वोट सीमा ताई को मिला वही उनको मिला, काम उनका भी दिखना चाहिए। अच्छा, सीमाता हिरे ने अच्छा काम किया। हाँ, उनका काम है अच्छा। अभी काम जो करे, अभी इनका तो देखा, आगे अगला देखता हूँ, अगला क्या कोई करता है। इनका तो दो पंचवर्षी देखा है। जनतेचे जे प्रश्न सोडवल तोच खासदार लोकांना आवडेल हिची माझी इच्छा आहे. परत विषय असा आहे, आता हा सगळा औद्योगिक वसाहत एरिया आहे, परिसर आहे, जेणेकरून लोकांच्या ज्या समस्या सोडवल. आता त्यांनी सांगितलं की बुवा जातीवाद नको आहे. आता नवीन चेहरा असला, आता गोडसे साहेबांचं जर झालं तर नवीन चेहरा लोकांना पहिले पाहिजे. आणि आता भाऊनी सांगितलंच की बुवा आमच्या एरियामध्ये खासदार साहेबांनी कधी आले पण काही काम दाखवलं नाही. त्यांचं म्हणणं खरंच आहे. आता मला जवळपास 15 वर्ष या एरियात झालेले आहे, म्हणजे मी रोज येतो या एरियात. पण कदाचित 1% सुखद मी मागचे जे खासदार होते त्यांना कधी पाहिलेलं नाही. पण माझी ती इच्छा अशी आहे की यावेळेस नक्की राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी आणि तेच विजयी होते. आपण जर बघितलं केंद्रामध्ये आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणून पाहिजे का काँग्रेसचे? लोकांच्या समस्या आता हा झाला आपला सिटीचा भाग. आता खेडेगावात जर गेलं, खेडेगावात लोकांच्या समस्या, आता पावसाळ्यात शेतकऱ्यांचं नुकसान होतं, तर शेतकऱ्यांचा जो मार्ग पहिले घेतला जातो, जेणेकरून कर्ज पास होतं, जेणेकरून पिकाची नुकसान भरपाई ज्या खासदार असतील, आमदार असतील, गावातले सरपंच यांनी ते त्यांच्याकडे दिलं, ते लवकरात लवकर जर झालं तर जेणेकरून गावातले लोक ठरवतील किंवा आपण कोणाला मत देऊ शकतो. ते कोण असेल त्यांना जर ठरवायचं असेल किंवा आपण मोदीलाच करू तर मोदीला करू शकतील. पण मग माझ्या इच्छेनुसार मला तर नाही वाटत की यावेळेस मोदी येईल असं. राजाभाऊ फिक्स आहे. एक तरुण म्हणून आपण कसा खासदार पाहिजे? आपल्याला खासदार असा पाहिजे, पहिले तर सगळ्यांची समस्या पूर्ण केली गेली पाहिजे. आता नाशिकमध्ये 99% उन्हाळ्यात पाण्याचा प्रॉब्लेम येतो. आता पावसाळा झाला का आता तुमच्या रस्त्यांचा प्रॉब्लेम येतो. आता MIDC एरिया म्हटलं तर रोज गाड्या वाहतूक दिवसेंदिवस वाढत चालत गेलेली आहे, त्यामुळे रस्ते खराब होतात, त्यामुळे ॲक्सिडेंट होतो. असं बऱ्यापैकी तरुण म्हणून बऱ्यापैकी समस्यांच्या आम्हाला समोर जावं लागतं. ते जसं सॉल्व केलं तर बरं बेटर आहे, त्याच्यावर डिपेंड होतं. नवीन खासदार म्हणून आपण कोणाला पसंत करणार? नवीन खासदार म्हणजे आता जो कामं करेल त्याला आम्ही पहिलं वोट देऊ, कारण तरुण असल्यामुळे मी तर माझ्या कामाला रेफरन्स दे. या ठिकाणी लिंक रोडला सर्वात मोठा घटक पक्ष मानला जाणारा या ठिकाणी काही रिक्षावाले देखील आहे. त्यांचाही मनातला खासदार कोण हे आपण आपलं नाव काय? सर राजू बटेकर नाव आहे माझं. रिक्षाचा व्यवसाय आमचा इथं सातपुरामध्ये लिंक रोडला. या लोकसभेच्या अनुषंगाने गेल्या 40 दिवसापासून ही रण चालू आहे. त्याच माध्यमातून आपण जर महायुतीकडून बघितलं तर या ठिकाणी हेमंत गोडसे आप्पा आहे. दुसऱ्या बाजूला बघितलं तर महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजे आहे. तसंच भक्तगणांमध्ये शांतिगिरी महाराज देखील आहे. आणि त्याच पाठोपाठ ज्यांनी मराठा आरक्षणाचा जवळजवळ चांगल्या याच्यावरती पकड धरली, वंचित बहुजन आघाडीचे आणि तसेच छावा क्रांतीवीर सेनेचे करण गायकर आहे. या ठिकाणून आपल्याला काय अपेक्षा, कोण निवडून येईल काय सांगणार तुम्ही? निवडून कोणी येऊ, कामं करणारं व्यक्तिमत्व पाहिजे. ज्याप्रमाणे आता गेले 2 वेळेस हेमंतआप्पा गोडसे होते, परंतु त्या हिशोबाने इकडे काही कामं झालेले नाही. आता नवीन याच्यामध्ये जर म्हणाल तर शेतकरी कुटुंबातील एक वाजे सर बी चांगले आहेत आणि करण गायकर वंचित जे प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे, एक मराठा व्यक्तिमत्व असून त्यांना ते तिकीट वगैरे दिलं आहे. आणि गोरगरीब शेतकरी कुटुंबातील आहेत ते करण गायकर. तरुण तडफदार व्यक्तिमत्व आहे आणि आहे त्यांच्यामध्ये काहीतरी मराठा आरक्षणाविषयी पुढे ते लढा देऊ शकतील अशी एक अपेक्षा ठेवतो. ऑलरेडी मी जयभीम समाजाचा आहे, परंतु खरोखर प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा त्यांना आरक्षण मिळावं म्हणून खूप मदत केलेली आहे. आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर एक तरुण युवा कार्यकर्ते म्हणून करण गायकर
यांच्यासारखं व्यक्तिमत्व की जेणेकरून आमच्यासारख्या युवा रिक्षा चालक असो किंवा कुठलाही शेतकरी वर्ग असो, याच्यामध्ये ते शेतकरी कुटुंबातले आहेत, मराठा लोकांसाठी झटणारे पण आहेत. तर त्या अनुषंगाने करण गायकर यांना मी पसंती देतो. सर्वात जास्त ही कोरोना महामारी आली होती जगामध्ये, या ठिकाणी आपल्याला कुठल्या खासदारांनी आपल्याला यावेळेस रिक्षावाल्यांना खास करून मदत केली होती का? कुठलाही एकही खासदार आमदार कोणी आलेलं नाही, त्यामुळे आम्ही बऱ्यापैकी नाराज आहोत. का कोणी विचारायला सुद्धा आलेलं नाही. हातावरचे जे रिक्षावाले आहेत, हमाल लोक आहेत, गोरगरीब, त्यांना त्यांचे खाण्यापिण्याचे आणि इव्हन दवाखान्यांमध्ये तर लूटमार चालू केली होती या लोकांनी. तो एक संताप आहे. तर बघू आता त्या हिशोबाने, त्या अनुषंगाने आम्ही जे होईल त्या पद्धतीने. आताच आपण या ठिकाणी आंबड रोडवरती काही बरेच मुस्लिम जे बहुमल आहे त्याच काही व्यावसायिक देखील होते आणि तसेच काही रिक्षावाल्यांची देखील आपण चर्चा केली आहे. आणि येत्या 4 जूनला जो खासदार निवडून येईल तो यांच्यासाठी काय काम करतो हे देखील 4 जूनला आपल्याला समजणार आहे.